तो चला मित्रांनो, आज आम्ही आलो इकडे शूट करायला आमच्या गाडीचा रिव्ह्यू, आमच्या म्हणजे माझ्या. आणि ही आहे होंडा CB350. काय सांगू मी तुम्हाला, सांगा. सो सुरुवात आपण करू. तर ही आहे 350 cc गाडी, म्हणजे बुलेटच्या कंपॅरिझनची गाडी. सो मी बुलेट घेणार होतो, पण माझ्या मोठ्या भावाने सजेस्ट केलं की ही पण गाडी येते 350 मध्ये. बुलेट नव्हतं घेणार मी, ॲक्च्युली हंटर घेणार होतो. बट जेव्हा मी ही गाडी चालवली, सो मनच चेंज झालं. मी पप्पाला बोललो, बाई ही घ्यायची म्हणजे हीच घ्यायची. सो तुम्हाला मी याचे डिटेल सांगतो. पहिली गोष्ट 350 cc इंजिन आहे. ह्याच्यात तुम्हाला भेटतं 25 HP भेटतं, 25 हॉर्स पॉवर आणि 50 न्यूटन मीटरचा काहीतरी टॉर्क आहे. सो ह्याच्यात डुअल डिस्क ब्रेक आहेत, पुढे पण डिस्क ब्रेक आहे, मागं पण डिस्क ब्रेक आहे विथ ABS. पुन्हा ॲलोय व्हील्स आहेत. प्रत्येक मॉडेलमध्ये तुम्हाला ॲलोय व्हील भेटेल. ह्याच्यात काय बेस टॉप काही नाही आहे, गाडी अशीच येते. प्लस तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, पण ती प्रॉपर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही आहे. म्हणजे गाडीचं लोकेशन नाही दाखवत ते. त्याला फक्त 4 बटन आहेत. त्याचं एक ॲप येतं, ते मी तुम्हाला दाखवतो, एका स्पेशल व्हिडिओमध्ये दाखवतो. सो ह्याचे 4 बटन येतात, त्याच्याहून फक्त ते ॲप कंट्रोल होतं, जे की मला अजिबात आवडत नाही, मी वापरतसुद्धा नाही. सो नेक्स्ट स्टाईल तर तुम्ही बघू शकता. सो आपण तुम्हाला डिझाईन दाखवत होतो. आमचा कॅमेरामॅन थकला होता जरा, आम्ही मध्ये थांबलो होतो. सो आपण वापस सुरू करू. सो हे ॲलोय व्हील भेटतात तुम्हाला प्रॉपर. हे डिस्क ब्रेक आहे पुढचं, मागं पण डिस्क ब्रेकच आहे. ही नंबर प्लेट माउंटिंग आहे, फुल LED हेडलाईट आहे आणि थ्रो पण एकदम बाप आहे. काही सो ह्याला ॲडिशनल लाईट लावायची गरज मला तरी नाही वाटली अजून. बघू, लॉंग टूर मारू दवा लागेल. LED इंडिकेटर्स आहेत फुल. हे इंडिकेटर तुम्ही देत नाही तर हे असंच चालू असतं दिवसभर, फक्त पुढचे. आणि तुम्ही जेव्हा इंडिकेटर चालू करता तेव्हा असे असतात. सो हे डे टाईम DRLS म्हणा याला. पुन्हा हे मीटर आहे. मीटर ॲनालॉग येतं हे, आणि हा पार्ट आहे तो डिजिटल आहे. ह्याच्यात फ्यूल, ट्रिप A, ट्रिप B, ट्रिप Aचा ॲव्हरेज, टाईम, तुमचं ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, हे सगळं इथं असतं. हे ट्रॅक्शन कंट्रोल आहे हिचं. तुम्ही हे खालचं बटन दाबून ठेवताल तर ट्रॅक्शन कंट्रोल तुमचं ऑफ होतं. सो हे झालं. पुन्हा तिथूनच त्याच बटनाने तुम्ही वापस प्रेस केलं तर ते ऑन होतं. पुन्हा हे न्यूट्रलचं दाखवतं, हे ABS चालू आहे का नाही ते दाखवतं. हे इंजिन लाईट आहे. हे तुम्ही लाल बटन ऑन करता तेव्हा 2 मिनटं गाडी फ्यूल वाढते, 2 सेकंद सॉरी. सो ही इंजिन लाईट गेली तेव्हाच तुम्ही गाडी चालू करायची आहे. ती इंजिन लाईट असू तर चालू नाही करायची. सो पुन्हा हे मिरर्स आहेत 2, ते तर दाखवायची गरज नाही, असतं प्रत्येक गाडीला. हे हिचं किल स्विच बटन आहे. इथून गाडी सुरू होते आणि इथून बंद होते. हे हजार्ड लाईट आहे, ते तुम्हाला आत्ता मी करून दाखवलं, म्हणजे मोठ्या गाडीला असतं ते हिला आहे. पुन्हा हे इंडिकेटर्स आहे खाली, उलटं हिचं हॉर्न 1 आहे आणि इंडिकेटर खाली आहे. हॉर्न तुम्हाला ऐकवतो मी. हे हॉर्न आहे आणि चांगला हॉर्न आहे, भल्याभल्यांची फाटते समोरीच्या. सो हे ते 4 बटनं मी तुम्हाला जे म्हणलं हे आपण नंतर वेगळ्या व्हिडिओत एक्सप्लेन करू. आणि हे जे बटन आहे हे हेडलाईट अप्पर डिप्पर करायचं आहे. म्हणजे असं केलं तुम्ही तर अप्पर असतं, असं केलं तर डिप्पर, आणि हे पुढच्याला पास देण्यासाठी आहे. प्लस हे मागे या, तुम्ही मागे याल तर ही टेल लाईट आहे, जी पहिली लाल यायची, पण आता नवीन मॉडेल्समध्ये ही ब्लॅकआउट येते, जी भारी दिसते. हे वापस LED इंडिकेटर्स, ही नंबर प्लेट. आणि तुम्ही इथे याल ते मागचं डिस्क ब्रेक आहे, ह्याला पण ABS आहे तुमच्या माहितीसाठी. प्लस हे एक्झॉस्ट आहे. हे इथं ब्रँडिंग दिलेली आहे गाडीची, CB350 हायनस. सो शॉकअप पण मस्त आहे एकदम, कोणाला प्रॉब्लेम नाही आत्तापर्यंत तरी. म्हाताऱ्यापासून एकदम तरुण माणसापर्यंत फिरवली मी ह्याला, कोणाला काय प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट
आता तुम्ही आवाज ऐका गाडीचा. हिच्या रायव्हल्सला ज्या गाड्या येतात त्यांना हा पहिल्यापासून आवाज येत नाही. तुम्हाला त्यांचा एक्झॉस्ट चेंज करावा लागतो. त्या गाडीचं मी नाव नाही घेणार, नाही तर कंपनी उडेल माझं. सो बट त्या रायव्हलरीला शोरूममधून असा आवाज येत नाही. तुम्हाला तिचा एक्झॉस्ट बदलावा लागतो. आणि आता तुम्ही हिचा आवाज ऐका. मी वाटल्यास माझा फोन पण ठेवतो इथं रेकॉर्डिंगला, तिथपर्यंत आवाज नसेल येत. सो आपण स्टार्ट करूया गाडी. हा आयडल साऊंड आहे मित्रांनो. आणि आता मी रेव करतो, मग तुम्ही आवाज ऐका. सो हा असा आवाज कंपनीकडून येतो मित्रांनो. ना तुम्हाला एक्झॉस्ट चेंज करायची गरज आहे ना काही. पण तुम्हाला परफॉर्मन्स पाहिजे असेल तर आफ्टर मार्केट पण भेटतात एक्झॉस्ट, जे की मी प्लॅन करतोय. तुम्ही साथ दिली तर ते पण करू आपण. अजून तुम्हाला मी एक चुकीचं सांगितलं, 50 NM टॉर्क नाही आहे, 30 NM टॉर्क आहे. आणि गाडीचं वेट 181 किलो आहे, जे की फुली डिस्ट्रीब्युटर आहे. तुम्हाला कुठं असं जड नाही वाटणार गाडी. माझा एक हाईट छोटेवाला मित्र आहे, त्यानं सुद्धा ही गाडी चालवली मित्रांनो. आणि तू बघणारे रिव्ह्यू तरी मी बोलतोय, त्यानं सुद्धा ही गाडी चालवली. सो हलकी गाडी आहे, काही त्रास नाही आहे. ॲव्हरेजचं बोलाल तुम्ही मायलेजचं, तर पहिल्या सर्व्हिसिंगच्या आधी तुम्हाला ही गाडी 30-32च्या वर ॲव्हरेज नाही देणार. पहिल्या सर्व्हिसिंगच्या वेळेस पहिली सर्व्हिस हिची 1000ला असते. पण जेव्हा तुम्ही चालवताल गाडी, सर्व्हिस करताल, सर्व्हिस नंतर चालवताल, तर हायवेला तुम्हाला ही गाडी आरामात 44-45 देईल. आणि गावात सुद्धा तुम्हाला 40चा ॲव्हरेज देईल. कॅन यू इमॅजिन? हिची जी रायव्हलरीमध्ये आहे गाडी, ती एवढा ॲव्हरेज देतच नाही. ती गावात 20 आणि 25च्या वर जात नाही. ती हायवेला देत असेल ती 35, पण हिच्या पुढे ती जाऊ शकत नाही. सो अजून विषय राहिला, तुम्हाला मी हिच्या सर्व्हिसेस सांगतो कधी कधी असतात. सो हिची सर्व्हिस असते दर 6000 किलोमीटरला, नाहीतर दर 6000 महिन्याला. सॉरी गाईज, 6 महिन्याला आणि 6000 किलोमीटर. 6000 किलोमीटर. सो पहिली सर्व्हिस 1000ला, दुसरी सर्व्हिस 6000, तिसरी सर्व्हिस 12. सो असं गॅपनी चालत राहणार. आणि पहिल्या सर्व्हिसचा मी व्हिडिओ नाही बनवला, कारण मी तेव्हा व्हिडिओज बनवत नव्हतो. पण आता तुमचा भाग उतरला आहे ह्या क्षेत्रात. सो पहिल्या सर्व्हिसचं माझं बिल आलं होतं 3000 रुपये आलं होतं. पण इथून पुढे सर्व्हिसला गेलो मी व्हिडिओ बनवणार तुमच्यासाठी. आणि पप्पाला पण घेऊन गेलतो ना, त्यांच्यासमोर बनवणं चांगलं वाटत नाही. त्यांना कसं कॅमेरा धरून उभा करू ना. सो कोणाला न्यावं लागेल आपल्याला काही रिव्ह्यू बनवण्यासाठी. सो हे होता हिचा रिव्ह्यू. तुम्हाला अजून काही गोष्टी असतील विचारावं वाटत असेल तर विचारा. आणि तुम्हाला ते मी मायलेज पण एकदा टेस्ट करून दाखवेल, फुल टाकी विथ प्रॉपर मायलेज काढून दाखवेल. प्लस तुम्हाला ते ब्लूटूथचं जे सिस्टम आहे ते पण मी वेगळ्या व्हिडिओत एक्सप्लेन करेल. मित्रांनो, एक गोष्ट दाखवायची राहिली होती तुम्हाला, की हिला ना चार्जिंग पोर्ट पण येतं. तुम्ही इकडून बघू शकता, हे चार्जिंग पोर्ट आहे मित्रांनो. हे जे आहे ना, हे चार्जिंग पोर्ट आहे, जे की ते USB आहे. मी यूज करत नाही त्याचा, कारण मला लागत नाही एवढं यूज करायला. आणि हे मी हातात घेऊन बोलतोय. सो चला, आपला व्हिडिओ संपतच आलता, पण ती एक गोष्ट राहिली होती. सो मी तुम्हाला दाखवतोय. आणि वापस आपला कॅमेरामॅन ॲक्टिव्ह झालेला आहे. आणि हा हॉर्न आहे, मी तुम्हाला जे दाखवला ते पुढून पण तुम्ही आवाज एकदा तुम्ही आवाजच ऐका. सो नादच खुळ आहे. सो चला, आपण भेटू पुढच्या सर्व्हिस व्हिडिओत. नाही तर माझा पर्सनल तुम्हाला प्रोज अँड कॉन्स सांगेल थोड्या दिवसांनी, ते व्हिडिओ बनवू. पण आज पुरता इतकंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सी यू गाईज. सबस्क्राईब करा वाटल्यास, आवडल्यास कॉन्टेंट.
भेटू नंतर आपण. Yeah.